पंढरपुरात मावा विक्रीचा अनोखा फंडा, कमी वेळात डबल धंदा। घरातच बसून मावा खसाखस घासला, बंद टपरी पुढे येऊन पिशवीत भरून ठेवला। मावा बंदच्या नावाखाली एक पुडी घेणारा 4 पुड्या घेऊन जातो। अवघ्या काही मिनिटातच पिशवीतील मावा खतम। पुन्हा घरी जाऊन मावा खसाखसा घासायचा, पुन्हा पिशवी टपरी पुढे येणार। अवघ्या तासातच दिवसभराचा धंदा। आता तुम्हीच सांगा, कुणी शोधला असेल हा नवा फंडा? पंढरपूर शहरात काही दिवसांपासून मावा बंद झाला असल्याची कुणकुण लागली। शहरात फेरफटका मारल्यावर मावा विक्रीचा नवा फंडा समोर आला। सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 3 तास बंद टपरीच्या कोपऱ्यात उभारून वायरच्या पिशवीतून मावा विकायचा धंदा किती तर नेहमीपेक्षा डबल। मावा विक्रीचा फंडा कोणाच्या शार्प डोक्यातून निघाला असेल असा प्रश्न बिगर व्यसनी नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही। बरं असो, पंढरपूर शहरात मावा विक्रीस पंढरपुरात बंदी असताना मावा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल येतो तरी कुठून, याचं उत्तर साहजिकच येथील कायमच्या व्यापाऱ्यांकडूनच। मावा विक्री पंढरपुरात बंद असताना येथील व्यापाऱ्यांकडे कच्चा माल नेताना येतो, याचं वितरणही रातोरात होतं। दवाखाने चालल्यागत सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 3 तास मावा विक्री जोरदार होते। मग मात्र संशयाची सुई अन्न भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडे वळते। मावा विक्रीस बंदी असताना मावा बनवण्यासाठी लागणाऱ्या सुगंधित तंबाखू आणि इतर तंबाखू पंढरपूर शहरात येतात तरी कशा, असा प्रश्न हमखास पडतो। अन्न भेसळ अधिकारी आणि या व्यापाऱ्यांची मिलीभगत तर नाही का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। येथील पोलीस प्रशासन या व्यवसायाकडे नेहमीच तिरक्या नजरेनं पाहत असतं। त्यांच्या नजरेतून हा चोरटा धंदा सुटतो तरी कसा? मावा खाणाऱ्या पोलिसांना सध्या तरी माव्याची कमतरता नाही, म्हणूनच येथील पोलीस बांधवांवर संशय व्यक्त करण्यास जागा उरते। पंढरपूर शहरात मावा विक्रीस बंदी असली तरीही येथील व्यावसायिक चोरट्या मार्गाने मावा विकून दुप्पट गल्ला गोळा करतात। या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल मोठ्या प्रमाणात येतो, रातोरात त्याचं वितरण होतं। मावा खाणारे पोलीस बांधव दिवसभर मावा चघळताना आढळतात। यामुळे सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 3 तास चालणारा हा व्यवसाय अन्न भेसळ अधिकारी आणि पोलिसांच्या आशीर्वादानं नवा फंडा वापरून सुरू तर नाही का, असा प्रश्न पंढरपुरातील नागरिकांना पडतोय।